महात्मा फुले आरोग्यदायी योजना आणि आयुष्यमान भारत योजना ह्या दोन योजना केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। या योजनेमध्ये 2300 आजारांवरती मोफत उपचार केला जातो आणि या मोफत उपचारांमध्ये आपण सरकार पैसे भरते, त्यामुळे एकही रुपये पेशंटकडून कुठल्याही हॉस्पिटलने घ्यायचा नाही। असं असताना सुद्धा काही तक्रारी येतात की ज्याच्यामध्ये हॉस्पिटल जाणीवपूर्वक 1-2 दिवस प्री ओथ म्हणजे रजिस्ट्रेशन करण्यात उशीर लावतात, आणखीन काही उशीर होतोय, तर अशी कुठलीही गोष्ट होणार नाही याची दक्षता घेण्याबद्दल संबंधित अधिकारी, सिव्हिल सर्जन, तिथले डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आणि TPA या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये दर्जेदार आणि मोफत सेवा देण्याची सरकारची जी प्राथमिकता आहे, या गोष्टींमध्ये जर अनियमितता झाली तर संबंधित हॉस्पिटल असेल, तिथले अधिकारी असतील, यांना जबाबदार धरलं जाईल। त्याबद्दलची नियोजनाची बैठक आज पार पडली। महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असणारं महात्मा फुले आरोग्यदायी योजना ही योजना यशस्वीपणानं सर्व हॉस्पिटल्समध्ये, शासकीय हॉस्पिटल्समध्ये आणि खाजगी हॉस्पिटल्समध्ये राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्यातल्या त्यात सुद्धा आता आमचा प्रयत्न असाही आहे की प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा ही योजना आपण लागू करावी। उद्देश इतकाच आहे, प्रायव्हेट हॉस्पिटलकडे जाणं, शहरांकडे धावणं याच्यापेक्षा सुद्धा त्या ठिकाणी खेड्यांमध्ये, तिथल्या छोट्या मोठ्या गावांमध्ये सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा ही योजना प्रभावीपणाने राबवण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत। दोन गोष्टी आहेत। एकतर पहिल्यांदा अशा पद्धतीचा ज्यावेळेला या हॉस्पिटलने आमच्याबरोबर रजिस्ट्रेशन केलं, MOU केला, त्यावेळेला त्यांनी त्याच्यावरती रजिस्ट्रेशन केल्यानंतर कुठलंही एकही रुपयाची रक्कम घ्यायची नाही, हे MOU मध्ये ठरलेलं आहे। असं असेल तर तात्काळ त्याच्यावरती कारवाई आपण करणारच आहोत। खूपदा असं होतं की शनिवार रविवारचं कारण देऊन देखील बिल घेतलं जातं सर, असं शनिवार रविवारचा काय विषय आहे का? म्हणजे यापूर्वी काय होत होतं याच्यापेक्षा सुद्धा ही योजना आणल्यानंतर महायुतीचं सरकार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना प्रभावीपणाने राबवावी आणि लोकांचे आशीर्वाद घ्यावे अशी आमच्या सरकारचा प्रयत्न आहे। त्यामुळे अशा पद्धतीची कुठलीही चूक आम्ही खपून घेणार नाही। दोन गोष्टी आहेत, त्याच्यासाठी आता जाहिराती सुद्धा देतोय। त्याचा टोल फ्री नंबर आमचा आहे, आमचे तिथले डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आहेत, सिव्हिल सर्जन आहेत, माझा फोन मी तुम्हाला सांगतो, मुद्दाम तुमच्या माध्यमातून राज्यातल्या सगळ्या नागरिकांना विनंती करतो, आरोग्य विभागातल्या कुठल्याही विषयावरती एखादी चूक होत असेल, अनियमितता होत असेल तर त्याच्याबद्दल एक मेसेज मला आपण केला तर निश्चितपणे त्याचा रिझल्ट मिळेल।